आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा, रेपो रेटमध्ये 0.5% कपात, व्याजदरात कपात झाल्यानं गृहकर्जाचा हप्ता कमी होणार. घरगुती वापराच्या एलपीजी पाठोपाठ आता सीएनजी आणि पाईप गॅसही महागला. सीएनजी दरात 1.5 रुपयांनी तर पाईप गॅसमध्ये 1 रुपयाची वाढ. 11 मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहबूर राणाला आजच भारतात आणण्याची शक्यता. सुरुवातीला एनआयए कोठडीत ठेवण्याचा अंदाज. राणासाठी मुंबई आणि दिल्लीत 2 ठिकाणी कोठड्यांची सिद्धता. मुंबईत आर्थर रोड कारागृहात कसाबच्याच कोठडीत राणाला डांबण्याची शक्यता. मुंबईतच खटला चालवण्याचाही अंदाज. गर्भवती मृत्यू प्रकरणी धर्मादाय आयुक्तांचा अहवाल सरकारला सादर. महापालिकेच्या माता मृत्यू अन्वेषण समितीच्या अहवालाची आता प्रतीक्षा. दीनानाथ रुग्णालयाला महापालिकेचा दणका. 2 दिवसात 27 कोटींचा मिळकत कर न भरल्यास जप्तीचा इशारा. प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यानं कोर्टाच्या आदेशानंतर कार्यवाही करू, रुग्णालयाचं स्पष्टीकरण. तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणी तुळजाभवानी मंदिराच्या 13 पुजाऱ्यांचा सहभाग. जिल्हाधिकाऱ्यांनी मागवली आरोपी पुजाऱ्यांची नावं. सरसकट बदनामी नको, पाळीकर पुजारी मंडळाच्या अध्यक्षांचा आवाहन. मोदी शहांचे विरोधक संजय जोशींच्या राजकीय पुनर्वसनाची चर्चा. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्तीची समर्थकांची मागणी. दिल्लीमध्ये घोषणाबाजी. अहमदाबादेत काँग्रेसचं राष्ट्रीय अधिवेशन. धार्मिक ध्रुवीकरणासाठी संसदेत रात्री 3 ते 4 पर्यंत चर्चा. मात्र मणिपूरसाठी वेळ नाही. अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल. देशामध्ये वक्फ कायदा लागू. केंद्र सरकारकडून अधिसूचना जारी. वक्फ कायद्याविरोधात पश्चिम बंगालमध्ये मुर्शिदाबादमध्ये दगडफेक आणि जाळपोळीनंतर तणाव. बनेश्वर रस्त्यासाठी खासदार सुप्रिया सुळेंचं पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन. पाठपुरावा करूनही रस्त्यांचं काम होत नसल्यानं सुळे आक्रमक. गोदावरी नदीच्या प्रदूषण मुक्तीसाठी मनसे आक्रमक. नदीपात्रात उतरून पदाधिकाऱ्यांचं आंदोलन. इंस्टाग्रामवर पालकांच्या परवानगीशिवाय 16 वर्षांखालील मुलांना लाईव्ह स्ट्रीमिंगला बंदी. 18 वर्षांखालील युजर्सच्या सुरक्षेसाठी मेटाकडून नियमात बदल. हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू.